मित्रांनो नमस्कार. इझी न्यूजच्या मायक्रोस्कोप मध्ये मी भागवत आपलं पुन्हा एकदा खूप स्वागत करतो. मित्रांनो, काल लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा म्हणजेच मोदी सरकारचा ऐतिहासिक असा पराभव झालेला आहे. हा पराभवच म्हणावा लागेल, कारण 2014 नंतर कुठल्याही प्रकारचं बिल मोदी सरकारने लोकसभेत ठेवलं ते एन केन पद्धतीने त्यांनी ते पास करून आतापर्यंत घेतल्याचा त्यांचा गेल्या मागच्या 10-12 वर्षाचा इतिहास राहिलेला आहे. पण काल लोकसभेमध्ये बऱ्याच वर्षानंतर असं झालं की मोदी सरकार एक बिल घेऊन आलं आणि त्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. हे होतं 131वी घटना दुरुस्ती विधेयक, ज्याच्यामध्ये महिलांना 33% आरक्षण दिलं जाणार होतं. ज्याच्यामध्ये अजून ते 2 बिल त्यांनी सोबत आणले होते. त्याच्यामध्ये होतं की एक डिलिमिटेशन होणार, परिसीमन होणार, ज्याच्यामध्ये मतदारसंघाची पुनर्रचना होणार, मतदारसंघांची संख्या वाढणार आणि जे केंद्रशासित प्रदेश आहे त्या ठिकाणच्या जागा आहेत त्यांची संख्या वाढणार. मित्रांनो, महिला आरक्षणाचं जे विधेयक काल मोदी सरकार संसदेमध्ये घेऊन आलं होतं ते 2023 साली 2024 लोकसभेच्या निवडणुकांच्या आधीच सर्वांच्या बहुमताने ते लोकसभेमध्ये पास झालेलं आहे. ते फक्त इम्प्लिमेंट करणं, लागू करणं मोदी सरकारच्या हातामध्ये होतं. मग आता परत हे का घेऊन आले होते? तर यांना करायचं होतं परिसीमन, त्यांना करायची होती मतदारसंघांमध्ये वाढ, त्यांना वाढवायच्या होत्या केंद्रशासित प्रदेशांमधल्या जागा. आता ह्या सगळ्या गोष्टी व्हायला हवं का परिसीमन? तर 100% व्हायला हवं. ज्या पद्धतीने भारताची लोकसंख्या आता गेल्या काही काळामध्ये वाढली असणार आहे, 2011च्या सेन्सेसचा डेटा आपल्याकडे, 2011चीच जनगणना आपल्याकडे, त्यानंतर 2021 पर्यंतचे ते 10 वर्ष आणि हे कोविड नंतरचे 3-4 वर्ष, असा मोठा काळ लोटला गेलाय आणि भारतामध्ये जनगणना झालेली नाहीये. हा जनगणनेचा डेटा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठल्याही उपाययोजना कशा पद्धतीने राबवायच्या हे सरकारला कळत नसतं. त्यासाठी ही जनगणना महत्वाची असते. आता डिलिमिटेशन झालं पाहिजे का? तर ते 100% झालं पाहिजे, पण ते संविधानाच्या चौकटीत राहून झालं पाहिजे. याच्यामध्ये भारतीय संघराज्य, जे भारत एक स्टेट, अनेक राज्यांचं मिळून हा भारत बनतो, त्या राज्यांमध्ये सगळ्यांना समान अधिकार मिळाले पाहिजे, समान जागांचं वाटप झालं पाहिजे. पण हे डिलिमिटेशन्स मध्ये ज्या पद्धतीने मोदी गव्हर्नमेंट 33% आरक्षणाच्या नावाखाली हे विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करत होतं, याच्यामध्ये त्यांच्या ज्या ज्या भागामध्ये चांगला प्रभाव आहे भाजपचा, भारतीय जनता पक्षाचा, त्या राज्यांमधल्या जागा ह्या वाढत होत्या. ज्या प्रोपोर्शननी त्या वाढायला पाहिजे होत्या त्याच्यापेक्षा त्या अधिक वाढत होत्या आणि साऊथ कडच्या राज्यांमध्ये त्या ज्या पद्धतीने वाढायला पाहिजे होत्या त्या पद्धतीने ते आत्ताच्या जनगणनेनुसार त्या वाढत नव्हत्या. मित्रांनो, हा सरळ सरळ अन्याय साऊथ मधल्या राज्यांवरती झाला असता, पण काल विरोधकांनी बऱ्याच वर्षानंतर त्यांची एकजूट दाखवत त्या ठिकाणी हा सत्तेतल्या लोकांचा डाव त्यांनी हाणून पाडलेला आहे. आता मित्रांनो, मोदी सरकारला माहिती होतं की हे विधेयक संसदेत पास होणार नाही, त्यांच्याकडे तेवढं 2/3 बहुमत नाहीये, पण तरी सुद्धा त्यांनी हे विधेयक संसदेमध्ये आणलं. आता नेमकं याच्या पाठीमागे त्यांचा काय उद्देश होता, त्यांना कुठला डाव साध्य करायचा होता, असे बरेचसे प्रश्न आता निर्माण होताना दिसत आहेत. जर सरकारला माहिती होतं की हे विधेयक मंजूर होणार नाही तर त्यांनी ते पटलावरती आणलंच नसतं, तेवढ्या ते गडबडीत आणलंच नसतं. 3-4 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत, तिथं त्यांना एक नरेटिव्ह पसरवता येईल की विरोधकांनी त्या ठिकाणी विरोध महिला आरक्षणाला केला, त्यामुळे आम्ही महिलांना आरक्षण देऊ शकलो नाही. विरोधकांना बदनाम करण्यासाठी किंवा एक तसं नरेटिव्ह पसरवण्यासाठी देखील हा एक प्रयत्न असल्याचं एक वरच्यावर दिसून येतोय. पण याच्या आतमध्ये जाऊन पुढे देखील काहीतरी भविष्यात अजून याच्या मोठे रिप्लिकेशन होताना दिसतील. कदाचित वेळेच्या आधीच इलेक्शन्स घेतले जातील असंही राजकीय जाणकार आता सांगताना आपल्याला दिसत आहे. बऱ्याचशा गोष्टी होताना आता दिसत आहे. पण लोकसभेमध्ये हा मोदी सरकारला लागलेला मोठा धक्का आहे. जरी ते ब्लॅक डे म्हणत असले तरी हा धक्का कुठल्याही सत्तेला लागणं गरजेचं असतं. मित्रांनो, बरेचदा आपल्याला असं वाटत असतं की आपण मतदान करतो, मतदान केलेलं मतदान कधी जर आपला ज्या खासदाराला, ज्या आमदाराला आपण मतदान करतो आणि तो जर सत्तेत आला नाही, तो निवडून आला फक्त, पण त्याचा पक्ष जर सत्तेत आला नाही तर आपल्याला असं वाटत असतं की आपलं मतदान वाया गेलं. पण मित्रांनो, तुम्हाला काल कळलं असेल की आपलं मतदान हे वाया जात नसतं. आपल्या संविधानाने तशा तरतुदी करून ठेवल्याय की बेभान सत्तेवरती अंकुश ठेवण्यासाठी
विरोधी पक्ष देखील तेवढाच मजबूत असणं गरजेचं आहे. जो नारा भाजपने 2024च्या इलेक्शनमध्ये दिला होता 405चा, जर ते 405 सीट जर आज भाजपकडे असत्या, तर 100% काल 131वी घटना दुरुस्ती झाली असती आणि या घटना दुरुस्तीच्या नावाखाली त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी परिसीमन डिलिमिटेशन्स करून घेतले असते, खासदारांच्या संख्या वाढवल्या असत्या आणि 2029ची तयारी त्यांनी त्यांच्या हिशोबाने केली असती. मित्रांनो, काल हा पराभव झाला. त्याच्यामध्ये संसदेमध्ये काल प्रचंड अभ्यासपूर्ण बरेचशी भाषणं त्या ठिकाणी झाली. प्रियंका गांधींनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी समजून सांगितलं की सरकारचा कसा डाव होता. त्यांनी त्यांच्यावरती राजकीय कटाक्ष देखील केला की चाणक्याला सुद्धा भीती वाटली असते की अशा प्रकारची तुमची नीती आहे, अशा प्रकारची तुमची स्ट्रॅटजी आहे. आता काल झालेल्या याच्यावरती भाजपने काहीतरी 7:35 हे विधेयक नामंजूर लोकसभेमध्ये झालं आणि त्याच्या 10 मिनिटानंतर म्हणजे 7:45 भाजपचे महिला खासदार तिथं फ्लेक्स घेऊन पोहोचल्या. म्हणजे हा सगळं पूर्वनियोजित होतं. त्यांना माहित होतं की संसदेमध्ये हे बिल पास होणार नाही आणि विरोधी पक्षांनाच महिला विरोधी ठरवून टाकूयात, म्हणूनच लगेच तिथं बॅनर बाजी घेऊन ते त्यांचा विरोध करताना आपल्याला दिसतंय. मित्रांनो, आज प्रियंका गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सविस्तर याच्यावरती त्यांनी मांडणी केली की कशा प्रकारे लोकशाहीचा विजय काल लोकसभेमध्ये झालाय, कशा पद्धतीने विरोधी पक्षांचं काय म्हणणं होतं की 2023चं जे विधेयक आहे ते तुम्ही लागू करा. 543 ज्या सीट्स आहेत त्याच्यामध्येच ते 33%चं आरक्षण हे महिलांना लागू करा. याच्यामध्ये किंतु परंतु काहीच नाही, याच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचं काळं बेरं नाही. आणि जे तुम्हाला डिलिमिटेशन्स करायचे, मतदारसंघ वाढवायचे, ते तुम्ही जनगणना करा. जनगणना झाल्यानंतर जातीय जनगणना देखील याच्यामध्ये महत्वाची असणार आहे, कारण आपण ज्या लोकशाही भारतात आपण राहतो, संविधानानुसार भारत चालतो, त्याच्यामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा ह्या SC आणि ST साठी काही जागा राखीव असतात. त्याचा देखील विचार होणं मित्रांनो गरजेचं आहे, कारण कुठल्याही समाजावरती, कुठल्याही जातीवरती रिप्रेझेंटेशन मध्ये कुठेही अन्याय होता कामा नये, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो, ही प्रियंका गांधींनी जी आज पत्रकार परिषद त्या ठिकाणी त्यांनी घेतली, ही पत्रकार परिषद बघणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ती बघा, एक एक मुद्दे त्यांनी जे मांडले ते समजून घ्या. जो सरकार की साजिश थी संघीय ढांचे को बदलने की, लोकतंत्र को कमजोर करने की, उसको हराया गया, उसको रोका गया. ये संविधान की जीत थी, देश की जीत थी और विपक्ष की एकता की जीत थी. और वो साफ साफ सत्ता पक्ष के नेताओं के चेहरों पर दिख रही थी. आप सबने भी देखा होगा. देखिए, गृह मंत्री जी और प्रधानमंत्री जी का भाषण सुन रही थी. कई बार दोनों ने अलग अलग मौकों पर अपने भाषण में कहा कि आप लोग अगर इसके साथ सहमत नहीं होंगे तो आप कभी यहाँ नहीं बैठ सकते, आप कभी सत्ता में नहीं आ सकते, आप कभी जीत नहीं सकते. और इससे बहुत साफ हो गया कि इनकी मंशा क्या थी. हम सब थोड़ा चौंके हुए थे कि अचानक ये सत्र बुलाया जा रहा है, विधानसभा चल रहे हैं 2 प्रदेशों में, अभी अचानक बुलाया जा रहा है, बड़ी जल्दबाजी की जा रही है. किसी को मालूम नहीं था एक दिन पहले तक कि क्या आने वाला है, मसौदे में क्या होगा. मसौदा सार्वजनिक करते हैं सिर्फ एक दिन पहले, ताकि हमें समय भी नहीं मिलता. तो हम सब सोच रहे थे कि ये सब क्या हो रहा है और क्यों हो रहा है. मेरे ख्याल से पूरी साजिश जो रची गई षड्यंत्र की तरह, कि किसी न किसी तरह से हमें सत्ता में रहना है. अगर अभी नहीं किया जाएगा तो 2029 तक जो ये करना चाह रहे हैं परिसीमन, 2011 के जनगणना के आधार पर, वो नहीं ख़त्म हो पाएगा. तो ये सब करने के लिए एक तरह से प्लान बनाने के लिए कि परमानेंटली हम सत्ता में कैसे रह सकते हैं और कैसे करें. महिलाओं का इस्तेमाल करके महिलाओं के नाम पर हम आरक्षण लें. अगर ये लोग सहमत होंगे, पारित हो जाएगा, तो एक तरफ हम ये कर लेंगे, दूसरी तरफ से हमें सारी स्वतंत्रता मिल जाएगी कि काट पीट भी करिए सीटों में, किसी तरह से भी आप परिसीमन करा दीजिए. 2011 के जनगणना के आधार पर होगा तो जाति जनगणना का भी कोई उनको रिकॉग्निशन नहीं लेना पड़ेगा. तो ये साफ है कि उन्होंने सोचा चलो पारित हो जाएगा तो जीत, पारित नहीं होगा तो हम
हर नेता के सामने बाकी पार्टियों को महिला विरोधी कहकर महिलाओं के मसीहा बन जाएंगे। तो आप महिला हैं, हम जानती हैं कि महिलाओं का मसीहा बनना इतना आसान नहीं है, करके दिखाना पड़ता है। एक इतिहास है, कांग्रेस पार्टी का एक इतिहास है, विपक्षी दलों का एक इतिहास है, भाजपा का इतिहास है महिलाओं के संदर्भ में, और वो इतिहास बहुत स्पष्ट है। आपके खड़े होने से सदन में उसका विपरीत कहने से कोई फर्क नहीं पड़ता। महिलाएं देख रही हैं, उन्नाव को देखा, हाथरस को देखा, ओलंपिक की खिलाड़ियों को देखा, यहीं दिल्ली में सड़क पर बैठी थी, किसने पूछा उनको? मणिपुर में महिलाओं को देखा, किसने पूछा? और आज आप संसद में खड़े होकर कह रहे हैं हम मसीहा बनना चाहते हैं महिलाओं के। तो ये बहुत स्पष्ट है कि ये महिला आरक्षण बिल की बात नहीं थी, ये परसीमन की बात थी, और परसीमन इनको इस आधार पर करना था जिसमें इन्हें जाति के आंकड़े नहीं देखने की ज़रूरत होती और अपनी मनमानी करने की पूरी स्वतंत्रता मिलती। तो ये बिल्कुल मुमकिन ही नहीं था कि विपक्ष उनका साथ दे, और मैं बहुत खुश हूँ कि आप सबने, देश ने देखा कि जब विपक्ष एकजुट हो जाता है तो किस तरह से इनको हराया जाता है। किसी ने मुझे पूछा आते हुए कि ब्लैक डे है, आप ये सरकार कह रहे हैं कि ब्लैक डे है। ब्लैक डे इनके लिए इसलिए है क्योंकि पहली बार इनको धक्का लगा जो लगना चाहिए था। आज की महिलाओं की समस्याएं बहुत ज़्यादा बढ़ रही हैं, संघर्ष बढ़ रहा है। बेवकूफ़ नहीं है महिलाएं, सब कुछ देख रही हैं। वो पीआर, मीडियाबाजी वो अब नहीं चलेगी। कुछ ठोस करना है तो आप 2023 में जो सर्वसहमति से जो विधेयक पास हुआ था, पारित हुआ था, सारे दलों ने उसका समर्थन किया था, उसको लाइए। उसमें अगर कुछ एकाध संशोधन करना है छोटा, ताकि वो अभी लागू हो सकता है, करिए, और उसको अभी लागू करिए। महिलाओं को हक दीजिए, अभी दीजिए, लेकिन उसको आप घुमाकर और दूसरी चीज़ों के साथ उसको अटैच करके आप गुमराह करने की कोशिश मत करिए। सीधी सी बात है, इसको अभी करिए, हम सब तैयार हैं। मित्रांनो, जे काल हे विधेयक लोकसभेमध्ये नामंजूर झालं 230च्या विरोधामध्ये, 230 हे विरोधामध्ये आणि 298 मतदान हे समर्थनामध्ये पडलं, आणि जे महिला आरक्षणाचं 131वी जी घटना दुरुस्ती होती ती नामंजूर झाली। या विधेयकाबद्दल, ह्या नामंजुरीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा, आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी इझी न्यूजच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।